स्क्रिप्ट बोलत आहेत असं त्यांनी आरोप केलाय तुमच्यावर. खरं सांगायचं जबाबदार लोकांचं जे वक्तव्य आहे, जबाबदार लोक इतकं फोलकट बोलतात हे मी महाराष्ट्रात कधी पाहिले नाही. मी महाराष्ट्रामध्ये यशवंतराव चव्हाणांच्या पासून आजच्या मुख्यमंत्र्यांपर्यंत अनेक लोकांचं वक्तव्य पाहिजे. जरांगेच्या संबंधीचा माझा संबंध हा जर विचारात घेतला तर त्यांचं उपोषण सुरू झाल्याच्यानंतर त्यांना भेटायला पहिल्यांदा गेलो आणि त्यांना भेटून एवढं सांगितलं की तुमच्या वागण्याच्या संबंधीचा अर्ज मी समजू शकतो, पण दोन समाजामध्ये अंतर वाढेल असं काही करू नका. महाराष्ट्राचं सामाजिक ऐक्य हे टिकेल अशी करा. तुमच्या वर्तनासाठी अर्ज समजू शकतो, पण इतर समाजाच्या संबंधी कटुता ही योग्य दिसणार नाही. एवढं फक्त वादन त्यांचं संवाद केलं. त्यानंतर आज अखेर एका शब्दाने अजून त्यांचं बोलणं नाही ना भेट नाही. आणि असं असताना या दोघांनी त्याच्यात खरं मुख्यमंत्री नाहीत उपमुख्यमंत्र्यांचं हे स्टेटमेंट अशा प्रकारचं आहे. या सगळ्या याच्यामध्ये तुमच्या सोबत असणारे आमदार राजेश टोपे यांच्यावर सुद्धा आरोप लावण्यात आलेले आहेत. त्यांच्यावर सुद्धा 100% चुकीचं. मला माहिती आहे राजेश टोपेंची मदत राज्य सरकार घेत होतं हा प्रश्न सोडवा आहे, पण त्यांचे शेजारी आहेत आणि त्यांनी निगोशिएट करावे आणि कुठेतरी मीटिंग पॉईंटवर आणायला प्रयत्न करावे असं काही जबाबदार लोकांनी टोपेंना सुचवलं होतं याची माहिती मला आहे. आणि त्यामुळे त्यांचा आरोप करणं, एका बाजूने त्यांची मदत घेणं आणि दुसऱ्या बाजूने त्यांचा प्रहार करणं ही जर भूमिका असेल तर उद्या काही प्रश्न निर्माण झाले तर राज्य सरकारची सुरुवात कोण ठेवेल, कोण त्यांच्या विश्वास. त्याची आता SIT मार्फत चौकशी करण्याची आवश्यक आहे. SIT नेमा, सुप्रीम कोर्टात जज नेमा आणि काय वाटेल ती चौकशी करा. आमची काही काही कळत नाही त्याला दर कसं संबंधच नाही. म्हणतात फोन आले, फोन तपासतात, फोन आमचे तपासायची त्यांचे फोन तपासा. एक फोन कोणी केला माझ्या फोनवरनं, एक फोन जरी केला हे जर सिद्ध झालं किंवा अत्यंत मान्य केलं मी कसा फोन करू